नमस्कार. संदेश यूट्यूबवर आपल्या सर्वांचं स्वागत. करमाळा तालुक्यातील जेऊर येथील दुर्घटना ही खरोखरच सर्वांच्या हृदयाला चटका लावणारी घटना घडलेली आहे. अल्पवयीन मुलीची जी आत्महत्या झालेली आहे ही घटना केवळ एक गुन्हा नाही तर समाजव्यवस्थेचा संवेदनशीलतेच्या या माणुसकीच्या एक वाटचालीवरती फार मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. खरं तर ही घटना म्हणजे काळीच पिळवटून टाकणारी घटना आहे. एक 11वीतली मुलगी फसली जाते. फसली म्हणण्यापेक्षा तिला फसवलं जातं आणि नुसतंच फसवलं जात नाही तर फसवून तिचा व्हिडिओ काढला जातो आणि तो व्हिडिओ ज्या नराधामानं काढला तो व्हिडिओ केवळ पार्टीच्या नावाखाली आपल्या मित्रांना तो विकतो आणि त्याचे मित्र तिसरा चौथ्याला, चौथा पाचव्याला अशा पद्धतीनं ते व्हिडिओ एकमेकाला टाकतात आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून या मुलीचं शोषण करण्याचा प्रयत्न करतात आणि यातच ही मुलगी घुसमटून गेली. इतकी घुसमटून गेली की तिला तिच्यावरती होत असलेला प्रचंड अन्याय ती कोणाला सांगू शकत नव्हती. कुणाला सांगणार? फसली तर आहे, लोक काय म्हणतील, आईवडिलांना कसं तोंड दाखवावं, समाजामध्ये कशा पद्धतीनं जावं आणि असे अनेक प्रश्न तिच्यासमोर निर्माण झाले आणि या तिच्या त्या प्रश्नाचं उत्तर तिला सापडलं नाही. तिला निर्भया पथक भेटलं नाही. मुलींच्या महिलांच्या संरक्षणाचे असलेले जे कायदे ते कायदे तिला सापडले नाहीत. लोक या मुलीला फक्त आणि फक्त तिचा मृत्यू समोर तिला दिसला आणि तिनं गळफास लावून आत्महत्या केली. आता खरं तर ही घटना घडल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. पालकांना धक्का बसला, नातेवाईकांना धक्का बसला, तिच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना धक्का बसला. परंतु त्याला उत्तर काहीच नव्हतं आणि मग हळूहळू दबक्या आवाजात तिने का आत्महत्या केली ही चर्चा गावभर पसरली आणि गावभर पसरल्यानंतर मग त्याचे पडसाद कायद्याच्या चाकोरीकडे येऊ लागले. अखेर 13 फेब्रुवारी 2026 त्यामध्ये गुन्हा दाखल झाला. पण या मुलीला न्याय देण्याच्या ऐवजी या मुलीला न्याय देताना आपल्याला न्याय मिळेल आणि त्याच्यावरती अन्याय कसा होईल असा मधल्या यंत्रणेनं प्रयोग राबवला. म्हणजे या घटनेला जे त्यामध्ये गुंतलेले होते, जे जबाबदार होते, की ज्यामुळे या मुलीनं घटना घडली, त्या एकापेक्षा जास्त असणाऱ्या लोकांना वाचवण्याच्या नादात म्हणजे त्यांच्याकडून काही गबाळ घेण्याच्या नादामध्ये त्या मुलीवरती अन्याय करत गेली ही यंत्रणा आणि या यंत्रणेमध्ये खरे दोषी बाजूला राहिले आणि वेगळ्याच पद्धतीचा गुन्हा पुढे आलेला आहे की ज्यामुळं खऱ्या अर्थानं या मुलीला न्याय मिळत नव्हता. ही बाब गावातील काही सुज्ञ लोकांना पटली नाही. त्यांनी निनावी अर्जवरती पाठवले आणि त्यानंतर या असणाऱ्या घटनेची खूप मोठी अशी चर्चा झाली. इतकी चर्चा सुरू झाली, मग काही पत्रकारांनी आवाज उठवला, नंतर काही चर्चा सुरू झाल्या, काही अधिकाऱ्यापर्यंत ह्या बाबी गेल्या, सोशल मीडियावरती चर्चा सुरू झाल्या आणि मग हे प्रकरण थेट महिला सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्यापर्यंत गेलं. त्याही करमाळ्यामध्ये आल्या आणि त्यांनी करमाळा शहरामध्ये येऊन इतर महिलांनी मिळून स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला. एवढंच नाही तर याबरोबरच काही ठिकाणी त्या मुलीच्या पालकांशी संपर्क साधला, वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दिल्या आणि या सर्वांनी या प्रकाराचा जो काही तपास आहे हा संपूर्ण तपास CIDकडे सोपवा अशी मागणी केली आणि मला वाटतं ही मागणी अतिशय योग्य आहे. कारण महाराष्ट्रामध्ये अनेक वासनाकांड आपण आतापर्यंत पाहिले. म्हणजे जळगाव वासनाकांडापासून ते नाशिकच्या खरातबाबा वासनाकांडापर्यंत अनेक प्रकार झाले. आता असे प्रकार होतात, घडतात, चर्चा होते, आंदोलनं होतात आणि पुन्हा संपून जातात, पुन्हा घटना घडते आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या अशा पद्धतीने हे प्रकरण घडतं.
तसंच आता या जीवरच्या प्रकरणामध्ये होते की काय अशी अवस्था निर्माण झालेली आहे. एवढी मोठी घटना घडल्यानंतर सुद्धा अजून त्यामध्ये ज्या पद्धतीनं तपास लागायला पाहिजे, शोध घ्यायला पाहिजे, तो शोध घेतला जात नाही. आणि मला वाटतं अशा पद्धतीनं एका युवतीची, एका अल्पवयीन मुलीची आत्महत्या ही लोकशाहीचा खून करणारी घटना आहे. अशा पद्धतीनं जर समाजातलं चित्र असं वाढत गेलं तर या मुलींना न्याय कसा मिळणार? कायदे असूनही या मुली जर अशा दिवसाढवळ्या आत्महत्या करत असतील तर या कायद्याचं करायचं काय? निर्भया पथकाचं करायचं काय? याबाबत निश्चितच मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विचार करणं गरजेची गोष्ट आहे. आणि या जीवच्या प्रकरणामध्ये याकरिता निश्चितच हा तपास CID कडे सोपवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण या अल्पवयीन मुलीला न्याय मिळवून देणं ही केवळ तिच्या कुटुंबाची लढाई नाही, ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. आणि म्हणून संपूर्ण समाजानं याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, तर त्यामध्ये लक्ष देऊन या मुलीला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला पाहिजे. जर अशा पद्धतीचा प्रयत्न झाला नाही तर अशा घटना वारंवार पुन्हा घडतील आणि त्याला कोण तर आपणच जबाबदार राहणार आहोत. करमाळा तालुक्यातली एक गोष्ट फार चांगली आहे. करमाळा तालुका संयमी आहे, समजूतदार आहे, पण एकदा का पेटला तर त्याच्या इतका संघर्ष करणारा या तालुक्यातील नागरिक दुसरा कुठलाही असू शकत नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी कुठल्याही संदर्भामध्ये किंवा कुठल्याही बाबीमध्ये या बाबी दुर्लक्षित करून चालणार नाही. तर अधिकाऱ्याने काटेकोरपणे डोळ्यात तेल घालून या बाबतीत निश्चित प्रकारे सूक्ष्म असा तपास करून जे खरे गुन्हेगार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणं आणि त्यांच्यावर कारवाई करणं, त्यांना अटक करणं आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणं ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी ती पार पाडावी. आणि निदान यापुढे तरी या अल्पवयीन मुलीला न्याय द्यावा अशा प्रकारची अपेक्षा या माध्यमातून व्यक्त करण्यात येत आहे. नमस्कार.